दौंड विधानसभा मतदारसंघातून राहुल कुल सलग तिसऱ्यांदा विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत। आपल्यासोबत राहुलदादा कुले दादा, राज्यातील असं एक दुर्मिळ उदाहरण आहे की आपले वडील सुभाषांना देखील 3 वेळेस निवडून गेले ते, आई मातोश्री देखील एकदा निवडून आल्या आणि आता तुम्ही तिसऱ्यांदा। कसं पाहता या बावीकडे? एक नाही, माझ्या वडिलांना या मतदारसंघानंच 3 वेळा विधानसभा सदस्य म्हणून निवडून दिलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा मला तिसऱ्यांदा निवडून दिलं आणि जनसामान्यांच्या शी असणारी नाळ ही कायम ठेवून आम्ही सगळेजण कुटुंबीय काम करतोय। त्यामुळे ज्या ज्या निवडणुका आम्ही लढवल्या त्याच्यामध्ये लोकांनी सकारात्मकच प्रतिसाद दिला। जनतेचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे, मी सगळ्यांचा ऋणी आहे आणि त्या ऋणात राहूनच या मतदारसंघाचं जे काम आहे ते पुढे नेण्याचा माझा प्रयत्न पुढच्या काळामध्ये राहील। त्याच्यामध्ये या परिसर हा शेतीप्रधान अर्थव्यवस्था असणारा परिसर आहे आणि ही अर्थव्यवस्था वेगळ्या मार्गाने गतिमान करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। दादा, एकंदरीत तालुक्याला आजतागायत आतापर्यंत मंत्रिपद भेटलं नाही, परंतु ज्यावेळेस सांगता सभा झाली वरवंड येथे त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे म्हणाले होते की यावेळेस राहुल कुल यांना निवडून द्या, मी मंत्रिपदाची माझी जबाबदारी। आता काही दिवसातच मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे, कसं पाहताय? याच्यामध्ये देवेंद्रजींनी ते वक्तव्य केलं, ते त्या संदर्भातला योग्य निर्णय घेतील अशी मला खात्री आहे। परंतु शेवटी युती आघाडी याच्यामध्ये संख्या याची मर्यादा असते, परंतु ते जे करतील ते योग्य करतील याच्यावर माझा विश्वास आहे आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि आमच्या सगळ्यांच्या पाठीशी ते अतिशय भक्कमपणे उभं राहिलेले असल्यामुळे ते घेतील तो निर्णय आमच्यासाठी योग्यच असेल असं मानणारा मी आहे। पण कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासूनच राहुलदादा मंत्री व्हावे, तालुक्याचा विकास व्हावा, कार्यकर्त्यांच्या भावना कशा पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न राहील आणि येणार आहे? दौंड विधानसभा मतदारसंघातील आमदार हा मंत्री व्हावा ही स्वातंत्र्यापासून आजपर्यंतची लोकांची इच्छा राहिलेली आहे, ती नैसर्गिक आहे। परंतु योग्य वेळी तो निर्णय होईल असं मानणारा मी आहे, योग्य वेळी ते घडेल। परंतु सध्या तरी जे काही पक्ष आणि पक्ष नेतृत्व ठरवेल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ। सरकार आले, मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्याच्यातच आम्ही जास्त आनंदी आहोत आणि सरकार निवडून देताना सुद्धा इतक्या संख्येनं दिलेलं आहे, त्या विश्वासाला पात्र राहून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी काम करतील हा ठाम विश्वास असल्यामुळे आम्ही बाकीच्या विषयावर त्याला गौण मानून पुढे चाललोय। निश्चितपणे राज्याला योग्य दिशा त्यांच्या नेतृत्वाखाली मिळेल ही मात्र निश्चितपणे आम्हाला खात्री आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपण अगदी निकटवर्ती मानता, दौंड तालुक्याचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत, विधानसभेच्या काळात देखील ते प्रश्न येणाऱ्या काळात सोडवण्याचा तुम्ही लोकांना शब्द दिला आहे। एका बाजूला फडणवीस मुख्यमंत्री आहेत, कशा पद्धतीने लोकांचे हे प्रश्न सोडवले जाणार? निश्चितपणे मी तुम्हाला खात्री देतो की जे जे विषय यापूर्वी मी देवेंद्रजींच्याकडे नेले ते सगळे त्यांनी मान्य केले। यापुढेही या 5 वर्षांमध्ये ते मुख्यमंत्री म्हणून काम करतील, त्यावेळी आम्ही निश्चितपणे जे जे प्रश्न नेऊ ते या मतदारसंघातले मार्गी लागतील अशी माझी निश्चितपणे खात्री आहे आणि मी खात्री देतो की जे जे जाहीरनाम्यामध्ये मी सांगितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेल आणि माझ्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहतील। शेवटचा प्रश्न, लोकांचे आभार कसे मानाला? मतदारसंघात आता एक दुसऱ्यांदा पहिल्यांदा आला असताना नाही, खरं तर वारंवार निवडून देणं हे अवघड विषय असतो आणि कधीकधी लोकांच्या मनामध्ये बदलही अपेक्षित असू शकतो, परंतु शेवटी केलेलं काम हे लक्षात घेऊन पहिल्यांदा ही निवडणूक बऱ्याच वर्षानंतर माझा प्रयत्न होता की मेरिटवर जावी आणि विकास कामावर जावी। ती विकास कामावर नेण्यामध्ये मला यश आलं, आमच्या कार्यकर्त्यांना यश आलं आणि विकास कामाच्या आधारित मतदान झालं पाहिजे असा आग्रह या मतदारसंघातील मतदारांनी या ठिकाणी धरल्यामुळेच मी निवडून येऊ शकलो। मी एक चांगलं विकास कामासाठी प्रयत्न करतोय, माझी भावना प्रामाणिक आहे, मी प्रामाणिकपणे सातत्यानं सेवा करतोय हा विषय डोळ्यासमोर ठेवून मतदारांनी मतदान केलं आणि त्यामुळे मतदारांचा मी ऋणी आहे आणि त्यांच्या विश्वासाला राहून पात्र राहून मी पुढे काम करत राहील। नक्कीच ही निवडणूक विकास कामांवरती झाली आणि त्यामुळेच मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केले। येणार काळात दौंड तालुक्याला जे मंत्रिपद आहे ते महायुतीतील सर्व ज्येष्ठ नेते ते एकत्रित येऊन निर्णय घेतील आणि त्यानंतर मंत्रिपदाचा निर्णय होईल, परंतु दौंड तालुक्याला नक्कीच न्याय भेटेल असा देखील विश्वास राहुल कुल यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।